नमस्कार. आज आपण पाहत आहोत वाळवण रेसिपी सिरीज. यामध्येच आज आपण बनवणार आहोत उपवासाची कुरडई. कुरडई तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलते, पांढरी शुभ्र बनवून तयार होते. कुरडई बनवताना कुठेही तेलाचा थेंब देखील वापर केलेला नाही. अर्थातच कुरडई तळण्यासाठी तेल लागणार आहे. ही कुरडई वर्षभरासाठी देखील स्टोअर करून ठेवू शकता. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. उपवासाची साबुदाणा कुरडई ही आपण 1 किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत. त्यासाठी 1 किलो साबुदाणा या इथं एका भांड्याने मोजून घेत आहे. 1 किलो साबुदाणा एका डब्यामध्ये काढून घेतलेला आहे. हा डब्बा आहे तो 1 किलोचा आहे. त्यामुळे या डब्याने आपल्याला पुढे पाण्याचा वापर करायचा आहे. त्यामुळे 1 किलो साबुदाणा मी एका डब्याने मोजून घेतलेला आहे. मोजून घेतलेला साबुदाणा एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात. साबुदाणा स्वच्छ नीट करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण घालूयात पाणी. पाणी घातल्यानंतर हा साबुदाणा 1 ते 2 पाण्याने अशा पद्धतीने हाताने चोळून धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये काही धूळ आणि कचरा असेल तो निघून जातो. तर या ठिकाणी हा साबुदाणा 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर साबुदाणा बुडून अगदी थोडंसं वरती पाणी येईल इतकंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. साधारणपणे अर्धा इंच पाणी वरती आलेलं आहे. साबुदाणा बुडून इतकं पाणी यामध्ये घातलं. आता हा साबुदाणा 6 तासांसाठी भिजत ठेवूयात. तर सकाळी मी हा साबुदाणा भिजत घातलेला होता. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस अशा प्रकारे 6 ते 7 तास झालेले आहेत आणि हा साबुदाणा अगदी छान असा फुललेला आहे. म्हणजेच साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे. तर हा साबुदाणा आपण एका चमच्याने अगदी मोकळा सुटसुटीत करून घेऊयात. साबुदाणा भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा फुललेला आहे. तर याच पद्धतीचा साबुदाणा आपल्याला इथं भिजवून घ्यायचा आहे. साबुदाणा भिजवताना देखील जास्त पाणी घालण्याची आवश्यकता नाही. अगदी अर्धा इंच पाणी वरती येईल इतकंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. हे जर का परफेक्ट प्रमाण तुम्ही वापरलं तर तुमची कुरडई आहे ती अगदी परफेक्ट बनून तयार होते. कुरडई बनवताना अजिबात कुठेही तुटत नाही. अगदी परफेक्ट अशी कुरडई बनून तयार होते. भिजवून घेतलेला साबुदाणा या पातेल्यामध्ये अगदी मोकळा सुटसुटीत करून घेतलेला आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. ज्या भांड्याने किंवा ज्या आपण डब्याने साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच डब्याने या ठिकाणी पाण्याचं प्रमाण आपल्याला मोजून घ्यायचं आहे. त्यानंतर या इथं एक मोठं पातेलं घेतलं. त्यामध्ये ज्या डब्याने आपण साबुदाणा मोजला त्याच डब्याने 2 डब्बे इतकं पाणी घालत आहे. डब्बा फुल नाही भरला तरी देखील चालू शकतं. अगदी 2 बोटं डब्बा पाण्याने कमी भरला तरी चालेल. तर या ठिकाणी 2 डब्बे पाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलं. गॅस ऑन करते आणि घेतलेलं पाणी आपल्याला या गॅसवरती छान असं उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. चवीकरता मीठ घालायचं आहे. तुमच्या आवडीनुसार मिठाची क्वांटिटी कमी अधिक करू शकता. वाळवणाचा पदार्थ आहे त्यामुळे मिठाची क्वांटिटी मी या ठिकाणी कमी वापरत आहे, कारण पदार्थ वाळल्यानंतर तो खारट लागू शकतो त्यामुळे. तर या ठिकाणी पाण्याला छान उकळी आली. मीठ देखील छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. गॅस बंद करायचा आणि पातेलं खाली उतरून घ्यायचं. त्यानंतर आपण 6 ते 7 तासांसाठी भिजवून घेतलेला साबुदाणा या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे. तर या ठिकाणी 1 किलो साबुदाण्यासाठी हे परफेक्ट प्रमाण तुम्ही वापरलं तर तुमची कुरडई परफेक्ट बनून तयार होणार आहे. साबुदाणा उकळत्या पाण्यामध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित असा डीप करून घेतलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे. याच्यावरती झाकण ठेवूयात आणि 12 तासासाठी हा साबुदाणा या गरम पाण्यामध्ये असाच झाकून ठेवूयात. म्हणजेच हा साबुदाणा मी रात्रभर असाच झाकून ठेवलेला होता. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही इथं बघू शकता साबुदाणा आणखीनच दुप्पट तिप्पट छान असा फुललेला आहे. अगदी चिकटसर असा याचा छान असा लगदा बनवून तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर हा साबुदाणा देखील आपण या पातेल्यामध्ये पुन्हा एकदा छान असा मोकळा सुटसुटीत करून घेऊयात. मोकळा सुटसुटीत तर नाही होणार, पण आपण या पातेल्यापासून थोडासा वेगळा करून घेऊयात, कारण हा साबुदाणा आपण गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे याला जास्तीत जास्त प्रमाणात चिकटसरपणा येतो. त्यामुळे आपण याची कुरडई बनवू शकतो अगदी सहजपणे. तर 12 तासानंतर इथं अगदी मस्त असा आपला हा साबुदाणा छान असा फुललेला आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात.
पातेल्यामध्ये साबुदाणा मोकळा करून घेतलेला आहे. त्यानंतर या इथं मी एक दुसरं स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यावरती मी अशा प्रकारची पुरण बारीक करायची चाळणी घेतलेली आहे. तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे आपल्याला इथं चाळणीचा वापर करायचा आहे. तर ही कुरडईचं मिश्रण आहे ते आपल्याला अशा प्रकारच्या चाळणीवरती घालायचं आहे आणि हे मिश्रण आपण ज्या पद्धतीने पुरण बारीक करतो त्या पद्धतीनेच अगदी छान असं बारीक करून घ्यायचं आहे. तर हे पुरण बारीक करण्यासाठी तुम्ही मॅशरचा वापर करू शकता. मॅशर नसेल तर पेल्याचा वापर करा, ग्लासचा वापर करा किंवा तांब्याचा वापर करा. तर हे मिश्रण मी पेल्याने छान असं बारीक करून घेणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे. तर हे मिश्रण तुम्ही मिक्सरवरती बारीक नाही करू शकत, कारण मिक्सरवरती ज्या पद्धतीने आपण या चाळणीवरती हे मिश्रण बारीक करतो त्या पद्धतीचं मिश्रण मिक्सरला बारीक होत नाही. त्यामुळे मी या ठिकाणी अशा प्रकारच्या चाळणीमध्येच हे सर्व मिश्रण बारीक करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे सर्वच मिश्रण आहे ते छान असं बारीक करून घेऊयात. या पद्धतीने हा साबुदाणा आपण बारीक करत असताना जो पातेल्यामध्ये चीक पडतो त्या चिकापासून आपण कुरडई घालणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान चिकटसर अशा प्रकारचा इथं आपल्याला साबुदाण्याचा चीक आहे तो मिळत आहे. तर याच पद्धतीने उरलेले सर्व साबुदाणा आहे तो मी छान असा बारीक करून घेणार आहे. तर पातेल्यामध्ये आपल्याला कुरडई बनवण्यासाठी छान असा चीक मिळत आहे. चला तर मग मी पुढचे उरलेले सर्व साबुदाणा याच पद्धतीने बारीक करून घेते. तर इथं बघू शकता उरलेला सर्व 1 किलो साबुदाणा होता तो मी याच पद्धतीने छान असा बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही एक पातेलं भरून असा फुल चीक इथं मला कुरडई बनवण्यासाठी मिळालेला आहे. तर कुरडई घालण्यासाठी अशा प्रकारचा साच्याचा वापर मी करत आहे. तर कुरडई ही मी अगदी बारीक होलच्या प्लेटनी घालणार आहे. त्यामुळे अगदी छान अशा नाजूकसर अशा या साबुदाण्याच्या कुरडईच्या काड्या आहेत त्या पडल्या जातात. तर मी असं सजेस्ट करेल की मोठ्या होलची चाळणी किंवा मोठ्या होलची जी प्लेट आहे ती तुम्ही इथं कुरडई बनवण्यासाठी वापरू नका, कारण एकाच जागी या कुरडईचा चीक आहे तो जास्त पडतो आणि त्यामुळे कुरडई छान वाटत नाही. तर ही साबुदाणा कुरडई आहे ती बनवताना थोड्याशा छोट्याशा होलच्या प्लेटचा तुम्ही इथं वापर करा. तर हे पीठ आहे ते मी या साच्यामध्ये भरून घेते व्यवस्थित असं एका चमच्याने. पीठ अतिशय चिकट आहे तुम्ही बघू शकता. आता याच्यावरती आपण झाकण लावूयात आणि कुरडई बनवण्यासाठी घेऊयात. तर कुरडई घालण्यासाठी इथं मी एक बेडशीट अंथरले आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारचं एक पॉलिथिन पेपर किंवा जो प्लॅस्टिक पेपर असतो तो अंथरलेला आहे. तर कुरडईचं मिश्रण पूर्णपणे नॉर्मल टेम्परेचरवरचं आहे, त्यामुळे आपण पॉलिथिन शीटवरती नक्कीच घालू शकतो. तर या पद्धतीने बघू शकता तुम्ही अगदी मस्त अशी इथं कुरडई बनवून तयार होत आहे. कुरडई बनवताना मध्येच कुठेही तुटत नाही आणि कुरडईची जी तार आहे ती अगदी छान पडत आहे बघू शकता. आणि छोट्या होलची प्लेट वापरल्यामुळे अगदी नाजूक अशी इथं आपली साबुदाणा कुरडई बनवून तयार होत आहे. तर याच पद्धतीने मी उरलेल्या सर्व कुरडया आहेत त्या घालून घेणार आहे. तर एकदा का साचा भरला तर जवळपास 6 ते 7 कुरडया बनवून तयार होतात. कुरडईचा वेढा हा मी जवळपास 2.5 ते 3 अशा प्रकारचा बनवून घेत आहे. चला तर मग मी याच पद्धतीने उरलेल्या सर्व कुरडया आहेत त्या बनवून घेते. या ठिकाणी मी सर्व उरलेल्या कुरडया आहेत त्या याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त अशा इथं कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत आणि 1 किलो साबुदाण्यामध्ये खूप साऱ्या भरपूर कुरडया बनवून तयार होतात. इथं मी कुरडया काउंट केलेल्या नाहीत, तर खूप भरपूर कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत. कुरडया ह्या मी पहिल्या दिवशी सावलीमध्ये सुकवत आहे, कारण पहिल्या दिवशी दुपारून माझ्याकडे ऊन येत नाही. सकाळून ऊन पडल्यानंतर मी ही कुरडई आहे ती उन्हामध्ये ठेवणार आहे. तर कुरडई बघू शकता तुम्ही थोडी सुकली की आपण अशा पद्धतीने अगदी अलगद अशी पलटून घेऊ शकतो. तर पहिल्या दिवशी सावलीमध्ये कुरडई वाळवून घेतली. तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये देखील वाळवू शकता आणि त्यानंतर 2 दिवस ही कुरडई अगदी छान कडकडीत अशी उन्हामध्ये वाळवून घेतली. त्यानंतर बघू शकता इथं आपली मस्त अशी उपवासाची साबुदाणा कुरडई बनवून तयार झालेली आहे. जेव्हा का तुम्हाला उपवास असाल त्यावेळेस तुम्ही ही कुरडई नक्कीच तळू शकता. तर अशा प्रकारची ही कुरडई तुम्ही नक्की बनवून ठेवू शकता आणि वर्षभरासाठी वापरू शकता. तुम्हाला मी काही कुरडया तळून देखील दाखवणार आहे. त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलामध्ये कुरडई घालता क्षणी बघू शकता तुम्ही मस्त अशी दुप्पट तिप्पट छान अशी पांढरी शुभ्र फुलत आहे. तर याच पद्धतीने मी तुम्हाला उरलेल्या काही कुरडया देखील छान अशा तळून दाखवत आहे.
1 किलो साबुदाण्याचं योग्य प्रमाण वापरून ही साबुदाणा उपवासाची कुरडई तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पाण्याचा जर का तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे वापर केला तर तुमची कुरडई आहे ती अगदी छान अशी खुसखुशीत पांढरी शुभ्र बनवून तयार होते. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.